गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजले आहेत आज 6:45 झालेत. 6 वाजताच उठली आहे. बाकी थोडी जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. आंघोळ वगैरे झाली आहे. आणि आज उद्या आहे एकादश, आषाढी एकादश आहे उद्या. सो पण उद्या आम्ही नसणार आहे घरी. आम्ही जाणार आहे कुठेतरी बाहेर. आणि कोण कोण आहे ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये कळालेच. सो या लॉगमध्ये उद्या एकादश आहे आषाढी, त्यामुळे उद्या काय मी घरी नसणार आहे, आम्ही दोघंही. त्यामुळे असं चाललं आहे की आजच देवाचं सगळं आवरून वगैरे ठेवते, थोडीशी देवपूजा वगैरे. आणि बरेच दिवस झाले हात पण नाही लागला आहे साफसफाई करायला तिथली, तर थोडीशी तिथला साफसफाई करून घेते, क्लिनिंग वगैरे. आणि मग बाकीचं जेवणाची वगैरे तर तयारी साईड बाय चालूच आहे माझी. नाश्ता वगैरे सुशांत येतील आता नाईट करून. उर्वीला उठवावं लागेल 7 वाजता. 6:45 झाले, तर 10-15 मिनटात हे इथलं मी सगळं आवरून घेते, कपडा वगैरे चेंज करते. आणि हो, हे जे आहे उर्वीने काल बनवले, ड्रॉइंग केलं आहे तिने, कलरिंग. तिला थोडंसं, तिला जे आम्ही ड्रॉइंग क्लास लावले आहेत तिला, आणि तिकडे तिने हे त्या क्लासमध्ये केलं आहे. टीचरने फक्त तिला पेन्सिलने हे केलं, करून दिलं होतं, थोडंसं ड्रॉ लाईन करून दिली होती. बाकी तिने ट्रेस करून ते प्रॉपर कलर वगैरे तिने केला आहे. असं काहीसं आहे. खूप सुंदर केलं, खूप सुंदर. मला तरी खूप आवडले, कारण की तिच्या मानाने हे खूप छान आहे. आणि खरंच छान वाटते. सो चला आता हे ठेवते मी इकडे. बाकी हे तिचं हे आता आवरून घेते आधी पटपट पटपट. चला मी दाखवते तुम्हाला. ही अशी डीप क्लिनिंग माझी महिन्यातून एकदा होतेच, देवाची वगैरे, मंदिराची. सो हे मंदिर जेव्हा आम्ही बनवून घेतलं होतं तेव्हा म्हणजे तेव्हाच्या वेळेस ह्या डिझाईन खूप अशा ट्रेंडिंग होत्या. पण माझं तेव्हा एक चुकी झाली की जी डोअरची जाळी आहे ना, ती थोडीशी खूप बारीक डिझाईनवाली मी चॉईस केली होती. ते जे काय आहे क्लीन करायला थोडंसं कठीण जातं, पण ठीक आहे. पण छान वाटते, खूप छान ती डिझाईन. पण ते जे क्लिनिंग करणं आहे ना, ते करणं थोडंसं कठीण जातं. बाकी इट्स ओके, खूप छान आहेत. आणि येस, अशी क्लिनिंग वगैरे करून घेते थोडीसं. मग कारण उद्या एकादश आहे, परत उद्या मला टाईम नाही भेटणार आहे. सो म्हटलं आजच छान क्लीन वगैरे करून मग देवाचं कपडा वगैरे सगळं चेंज करून घेतलं. त्यानंतर जेवणाची तयारी थोडीफार चालू होती साईड बाय. इकडे मी आज बनवणार होती अंड्याचा मसाला, आणि एक साईडला बनवणार होती पोहे. सो मसाला भात आणि मी अंडे ऑलरेडी उकडून ठेवले होते कुकरमध्ये. सो पोह्याची पण तयारी, कांदा वगैरे कापून ठेवला होता. एक साईडला मसाला फ्राय करायला ठेवला, आणि एक साईडला पोहेची तयारी स्टार्ट केली आहे. त्यानंतर देवाचे पण क्लिनिंग वगैरे, ते जे देव काढले आहेत सगळे ते धुवून ठेवणार आहेत. पितांबरीने काही क्लीन करणार आहेत. नाश्त्याची पण तयारी करून घेते, उर्वीचा टिफिन प्लस जेवणाची पण एक साईडला तयारी चालू आहे ऑलरेडी. आणि नाश्त्याला मध्ये उर्वीला पण टिफिनला तेच देईल मी. सगळ्यात जास्त गडबड माझी सकाळची असते, 6 ते 9 वाजेपर्यंत, 9-8:30 वाजेपर्यंत असतेच गडबड. तोपर्यंत मी काही आज कसं तरी मी स्टँडला लावून शूट करते म्हणून चाललं. आणि तेही कितपत तुम्हाला बघायला भेटेल ते माहीत नाही मला. सो प्लीज समजून घ्या, काही गडबड आहे. मुलीला ट्युशनची तयारी करायची, माझी 9 वाजता मला 9 वाजता कामावर बसायचं आहे. उर्वीला स्कूलला पाठवायचं आहे 8 वाजता, म्हणजे 7:45ला ती जाते, 7:50ला. तो अशी सगळी गडबड धावपळ असते सकाळी. आणि आता सध्या सुशांतची नाईट आहे म्हणून मी काय ते सुक्या भाज्या वगैरे नाही करत, डायरेक्ट आपली रस्साची भाजी असते तीच करते. त्यामुळे वाटण बनवून ठेवलं होतं मी 2-3 दिवसाचं, ते छान असं फ्रीजमध्ये राहतं. सो तेच वापरलं. चला
आता उठली आता ती आवरेल पटपट आंघोळ वगैरे तिचं ब्रश वगैरे करेल. तोपर्यंत मी नाश्ता वगैरे सगळं बनवून घेते. उर्वी आवरा पटपट फास्ट फास्ट. भाकरी करणार आहे. आज मी भाकरी करणार आहे. त्यामध्ये पूर्वीला स्कूलवरून सोडून आल्यावर करेल. आता टाईम नाही आहे तेवढा. पोहे मॅडम तिला एवढं पोहे उपमा अजिबात जास्त आवडत नाही तिला. पण काल पण मी परवा उपमा दिला होता. आज पोहे देते. इकडे उरे चल. कोणता याचा ते फ्रीजच्या कव्हर मध्ये बघ ना. सो अशी काही गडबड चालू असते. आणि या मॅडमची नाटके पण ती आता सगळं तिचं स्वतः करायला लागली. कपडे म्हणजे आंघोळ वगैरे स्वतः सगळं स्वतः करते. त्यामुळे थोडंसं मला रिलॅक्स होते. पण बाकीच्या गोष्टींमध्ये टाइमपास असतो आमचा, हो ना. पप्पा वॉशरूम मध्ये पप्पा जसं आलं ना तशी ही कोणी घालून झाली पाहिजे. तू चॅलेंज देते मला. झालं तर काय करणार. तुला एक गिफ्ट काय नीट बस पुढे बस. स्कूल मधून मला पॅरेंट्सला असं भेटणार. जर पप्पा नाही आले ना तुला नाही गिफ्ट भेटणार. मम्मा आली आता स्कूल मधून मला गिफ्ट नाही भेटणार. आता बाय टाटा बाय बाय. इकडे बाय बाय टाटा बाय बाय. असं बघ. मम्मा तू आली मम्मा. एवढे केस गळतात. प्लीज काही सोल्युशन असेल तर तुमच्याकडे मला सांगा. या केसांमध्ये खूप जास्त केस गळतात. खूप जास्त. बघा मॅडम आमची आता बॅग भरते. टिफिन वगैरे. चला आवरा पटपट. आय कार्ड घातलं. सॉरी दिसलं. तिला दिलं का ते लिहून सेव्ह वॉटर सेव्ह. हा याच्यात दिलंय रफ नोटबुक मध्ये. पापा पापा हे बघ याच्यात लिहिला रफ नोटबुक. कुठे शोधून दाखव. कुठे मम्मा
सगळं आवरलं, सगळं म्हणजे उर्वीचं आवरलं. आता तिला मी सोडून येते खाली. 7:45 होत आले. चल माझा चष्मा. सो आता मी तिला सोडून येते. मग बाकीचे कामं सुशांत आले आहेत ऑलरेडी. आज लवकर आलेत थोडे. आता 8 वाजेपर्यंत येतात. चलो लेट्स गो. पाऊस नुसता वैताग दिलाय पावसाने. हा ना उर्वी. उर्वीला मजा येते पावसात भिजायला. परत ढग आलताय. ढग हलतंय. क्लाउड. उर्वीला मी सोडून आली जस्ट. आणि वाजलेत 7:55 झाले बहुतेक. आता मी माझं फक्त काय झालं, आज मशीन लावून देणार आहेत. कारण की उद्या परत मशीन लावायला टाईम नाही भेटणार. आणि मग कपडे आहेत ते मशीन लावून देते. रोज नाही लावत मी. कधी म्हणजे आठवड्यातून 2दा मशीन लावते फक्त. कधी कधी आठवड्यातून 1दाच लावते. सो आता मशीन लावून देते. लादी पुसायची बाकी आहे आणि भाकरी करायच्या बाकीत माझ्या. भाकरी टाकून देते आता पटपट. आणि मग नाश्ता करतो मस्त दोघं. स्टे ट्यून. तर भाकरी मी एक टाकली, एक झाली. ते भाजून घेते. तर आता नाश्ता करून घेतो. आणि तो कंप्लीट 10 मिनिट बाकी राहिलेत. 8:50 झालेत. आणि आता सगळं आवरले. मशीन लावलंय. लादी वगैरे पुसून झाली. किचन सगळा क्लीन झाला. दाखवते मी बॅक कॅमेराने. आणि आता फक्त देवाचं थोडंसं पूजा करून घेते पटकन. 10 मिनिटात होऊन जाईल. अशी काहीशी सकाळची गडबड वगैरे असते. सगळं धावपळ असते. सो चला. सगळा बेडरूम क्लीन. तिकडे ते रेनकोट वगैरे टॉवेल वगैरे वाळत घालते मी बाहेर. बाकी काही इकडे नाही. आता इथे लॉग इन. इकडे किचन स्टँड आहे. सो हे असं सगळं आणून ठेवलं. इकडे भाकरी बनवून ठेवलं. भाकरी झाल्या त्याच्यात. इथे मी अंडा मसाला, त्याच्यात राईस आहे, त्याच्यात दूध आहे गरम आहे अजून, त्यामुळे बाहेरच ठेवलं. सो असं सगळं क्लीन. इकडे पण सगळं क्लीन. इथे मी आता चार्जर लावतो. सो दॅट्स इट. तिकडे भांडी सगळी घासून झालेली आहेत. आणि आता बाकी सगळं आवरलेत. आता फक्त हे मला क्लीन करून घ्यायचं. सो इकडे असं काहीसा सध्याचा नजारा आहे. माझे झाडं खूप झाले. दिवस झाले दाखवले आहे. इथे हे प्लांट ठेवलं आहे. हे याची ही फांदी वापरली आहे. तर हिला मला असं वाटतं की तोडून डायरेक्ट दुसरी आहे त्याच्यात लावावं असं. तर बाकी हे सगळे असे काही झाले. इकडे बघा. आणि याला एक कळी पण हवी. कुठे येते हे खूप सारखं पडतं मोगऱ्याला. सो बाकी हे असं फ्लावर आणले.
पूजा वगैरे आवरली, इथे लॉगिन करते आणि बाहेर तर इथे बसली आज, कारण की सुशांत आतमध्ये झोपतात, सो नाईट असल्यामुळे असं बाहेरच बसते हॉलमध्ये कुठे ना कुठे. सो इथे बसते मस्त आणि खाली खूप थंड आहे म्हणून हे चटई टाकते. सो फायनली मी कामावर बसायचे. आता मला 9 वाजलेत आणि सगळं आवरलं. तुम्ही बघितलं असेल सकाळपासून किती धावपळ असते, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. 6 वाजता होते, 6, 7, 8, 9 3 तासात मला हे सगळं आवरायचं असतं. सो हे 3 तास कसे जातात ना अजिबात कळत नाही. सो कसं वाटलं तुम्हाला माझं रुटीन नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर करा. अशीच रुटीन जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज कमेंट करा. मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवत राहील नक्कीच. आणि सो उद्या एकादश आहे. सो एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आषाढी एकादश आहे उद्या मोठी. उद्या कदाचित लॉग दुसरा म्हणजे मी चालू करेल, त्यामुळे मी तुम्हाला आजच या लॉगमध्ये सगळं सांगितलं आहे. सो येस, कसं वाटलं आहे नक्की सांगा. प्लीज आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.